ब्रेकिंग न्यूज हाती येते। अखेर मनसेची यादी जाहीर झाली आणि माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर वरळीतून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकांकरता 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर बहुचर्चित वरळी विधानसभा मतदारसंघातून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सुरुवातीला चर्चा अशी होती की प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, मोठी बातमी। खरंच ही मोठी बातमी आहे। अमित ठाकरे जे की राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, काही वर्षांपूर्वी ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, परंतु पहिल्यांदाच विधानसभेच्या राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरत आहेत। त्यांना माहीम या मतदारसंघातून उमेदवारी मनसेने जाहीर केलेली आहे। माहीम हा दादर परिसरामध्ये जिथे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, जिथे शिवतीर्थ आहे, तो मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आता अमित ठाकरे हे त्यांच्या होम ग्राउंडवरून या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत आपल्याला असं म्हणावं लागेल। आणखी एक महत्त्वाची जागा ती म्हणजे वरळीची जागा संदीप देशपांडे यांची उमेदवारी मनसेने जाहीर केलेली आहे। या जागेवरून वाद सुरू होता। शिंदे यांची जी शिवसेना आहे ती या जागेवरून संदीप देशपांडे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त केली जात होती, परंतु मनसेनं संदीप देशपांडे यांना थेट उमेदवारी देऊन आता जो काही प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आलेला होता तो प्रस्ताव नाकारलेला आपल्याला बघायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता माहीम मतदारसंघातून शिवसेना ज्यांचे विद्यमान आमदार तिथे आहे सदा सरवणकर या ठिकाणी उमेदवारी देतात का की ठाकरेंसाठी ही जागा सोडली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आताची सगळ्यात मोठी बातमी ही म्हणावी लागेल की अमित ठाकरे हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। प्रणाली, मी तुला थोडंसं थांबवतो, कारण अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना, उबाठा किंवा महाविकास आघाडी उमेदवार देणार का? कारण गेल्या वेळेला मनसेने उमेदवार दिला नव्हता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात, पण यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे उमेदवाराची घोषणा आजच झाली आहे। अगदी खरं आहे। दोन्ही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील की गेल्या वेळेला जेव्हा आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते त्यावेळेला राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या ठिकाणून आपल्या मनसेच्या कुठल्याही उमेदवाराला उभं केलेलं नव्हतं। खरं तर आदित्य ठाकरेंसाठी संपूर्ण मैदान मोकळं केलं होतं त्यावेळेला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। परंतु तसं चित्र अमित ठाकरेंच्या बाबतीत दिसतं का? तेवढा मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे दाखवतील का? हा मात्र खरंच प्रश्न आहे। गेले काही दिवस चर्चा सुरू होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो अमित ठाकरे जर रिंगणात उतरणार असतील तर माहीममध्ये उमेदवार देणार नाही, परंतु हे खरंच सत्यात उतरतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊन यावेळेला त्यांचा विजय गेल्या वेळेसारखा सोपा नसेल हे मात्र दाखवून दिलेलं आहे। प्रणाली, आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे माहीममधून अमित ठाकरे यांना उमेदवारी देऊन मनसेनं दोन्ही शिवसेनेला धक्का दिलाय तर, कारण आता शिवसेना उबाठा काय भूमिका घेतं आणि शिवसेना शिंदेंची ही काय भूमिका घेतं? कारण आता शिंदेंच्या शिवसेनेचा तिथे स्थानिक आमदार आहे, पण ही जागा आहे उबाठाची, त्यामुळे नेमकं काय होणार? खऱ्या अर्थानं अमित ठाकरे यांची माहीममधली उमेदवारी ही इंटरेस्टिंग असेल तर? अगदी अगदी अनेक अर्थी ती इंटरेस्टिंग असणार आहे, कारण राज ठाकरे हे स्वतः कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही, परंतु त्यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मात्र माहीममधून उमेदवारी दिलेली आहे। त्या अर्थी राज ठाकरे यांच्या कुटुंबातलं हे ही पहिलीच उमेदवारी असणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये अमित ठाकरे यांना जिंकून आणण्यासाठी राज ठाकरे स्वतः पूर्णपणे मेहनत घेतील। खरं तर प्रत्येक उमेदवारासाठी ते मेहनत घेतातच, परंतु स्वतःच्याच घरची उमेदवारी म्हटल्यावर सगळ्या परीनं प्रयत्न करतील आणि या ठिकाणून कमीत कमी उमेदवार रिंगणात उतरावे असा त्यांचा प्रयत्न असेल। परंतु त्यांच्या या प्रयत्नांना शिंदेची शिवसेना साथ देते का, उद्धव ठाकरे साथ देतात का, या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या 45 उमेदवारांमध्ये अन्य कोण कोण उमेदवार आहेत आणि कुठून कुठून उमेदवार आहेत?
या अन्य 25 मध्ये मुंबईतल्या आपण बऱ्याचशा जागा पाहतो आहोत. त्याचबरोबर पुण्यातल्या आपण काही जागा पाहतो आहोत. अगदी खडकवासला, हडपसर, कोथरूड या ठिकाणच्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मुंबईमधल्या माहीम, भांडूप पश्चिम, वरळी, त्यानंतर दहिसर, दिंडोशी, वर्सोवा, कांदिवली पूर्व, त्याचबरोबर घाटकोपर मतदार जे 2 संघ आहेत ते सुद्धा, जिथे भाजपचे उमेदवार असतात. घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या ठिकाणून सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर इकडे ठाण्यामधल्या सुद्धा उमेदवारी ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. अगदी मुंब्रा, कळवा असेल, त्याचबरोबर बेलापूर, ऐरोली, चेंबूर या ठिकाणच्या सुद्धा उमेदवारांची यादी मनसेनं जाहीर केलेली आहे. आतापर्यंत 45 उमेदवार जे आहे ते मनसेनं जाहीर केलेले आहेत आणि यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वाधिक उमेदवार आतापर्यंत मनसेनं जेवढे लढवले नाही तेवढे लढवू, अशा पद्धतीची माहिती काही दिवसांपूर्वी पुढे येत होती. मनसेची ही पहिली यादी म्हणावी लागेल. अजून काही जागांची यादी लवकरच अपेक्षित आहे. प्रणाली, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी माहिती देत होत्या. त्यानुसार मनसेनं आत्तापर्यंत एकूण 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. या 45 उमेदवारांमध्ये आज 2 प्रमुख उमेदवार, आज जी यादी आली आहे त्यात 2 प्रमुख उमेदवार, आता ठाकरे कुटुंबियांमधला आणखीन एक ठाकरे निवडणुकांच्या राजकारणात उतरणार. अमित ठाकरे आता निवडणुकांच्या राजकारणात उतरत आहेत, कारण माहीममधून अमित ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. तर वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून मनसेनं उमेदवार दिला आणि संदीप देशपांडे यांच्या नावाची वरळीतून घोषणा करण्यात आली. भाजपकडून इथून चाचपणी केली जात होती. शायना एनसी यांचं नाव पुढे येत होतं, त्यामुळे वरळीमध्ये तिरंगी जबरदस्त लढत होणार का, शायना एनसी विरुद्ध संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर माहीममध्ये यशवंत किल्लेदार आपल्यासोबत मनसेचे नेते जोडले गेलेत. यशवंतजी, माहीममध्ये काय रणनीती असेल? तुम्हाला उबाठाकडनं काय आश्वासन मिळालंय अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही? नाही नाही, असं काही वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाली असेल तर कल्पना नाही मला, पण अजून तशी काय आम्हाला सूचना नाहीये. पण मग अमित ठाकरे यांच्यासाठी काय विशेष रणनीती असेल आपली? अमित ठाकरे निवडून येतील एवढं नक्की, कारण आम्ही ऑलरेडी गेले 2-2.5 महिने निवडणुकीची तयारी केलेली आहे, जय्यत तयारी केलेली आहे. सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि अमित ठाकरेंना उमेदवारी दिल्यामुळे उत्साह अधिक वाढलेला आहे सगळ्यांचा. त्यामुळे आता फोनाफोनी चालू झाली सगळ्यांची आणि इकडचा जो मराठी बहुल भाग आहे तिथे राज ठाकरे साहेबांचं चांगलं वर्चस्व आहे, त्याचाही फायदा होईल. आणि बाकी रणनीती आमची आहे ठरलेली, सगळे डिस्क्लोज नाही करता येणार, पण नक्कीच अमित ठाकरे निवडून येतील. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासोबत नितीन सरदेसाई जोडले गेलेत, मनसेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार. नितीनजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुमची काय प्रतिक्रिया आणखीन एक ठाकरे निवडणुकांच्या मैदानात? अर्थातच नवी पिढी राजकारणामध्ये येते ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण शेवटी असं आहे की लोकप्रतिनिधी होणं आणि त्या माध्यमातून सुद्धा लोकांचं काम करणं ही एक वेगळी गोष्ट असते. तर या निमित्ताने त्यांना ती स्वसंधी पक्षाने उपलब्ध करून दिलेली आहे. चांगली गोष्ट आहे, स्वागतच आहे त्याचं. पण मग वरळी करता तुमची काय रणनीती असेल? कारण वरळीमध्ये शायना एनसी, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे अशी लढत होऊ शकते. नाही, रणनीती जी काय असते ती त्या मतदारसंघाची कदाचित थोडी वेगळी असू शकते. ती काही याच्या अशा पद्धतीने सांगता येत नाही. त्याचा तुम्हाला रिझल्टमध्ये परिणाम नक्की दिसेल. बरं, पण मग तुम्ही मुंबईत माहीम आणि वरळी या 2 जागांवर अधिक लक्ष देणार? नाही, असं नाहीये. असं आहे की पक्षाच्या दृष्टीने जे पक्षाचे उमेदवार आहेत ती प्रत्येक जागा ही पक्षासाठी सारखीच आणि तितकीच महत्वाची असते. त्यामुळे असं नाहीये की कुठल्या 2 जागांवरती लक्ष, सगळीकडेच पक्षाचे विविध लोक त्याचं काम करतील आणि सगळेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील. बरं, नितीनजी, गेल्या वेळेला जेव्हा आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती वरळीतून, तुम्ही आवर्जून उमेदवार दिला नव्हता. अर्थात त्याच्याबद्दल जाहीर भाष्य कोणीच केलं नाही. यावेळेला माहीममध्ये काय नेमकं असणार आहे? उबाठाचा उमेदवार असणार, शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार असणार? कारण सध्या तिथले उमेदवार हे शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षांनी आमचा उमेदवार आम्ही जाहीर केलेला आहे. इतर पक्षांनी काय करायचं हा त्यांचा विषय झाला, त्यामुळे त्याचं उत्तर मी कसं काय द्यायचं?
पण तुम्ही चर्चेमध्ये तुम्ही सगळ्या सहभागी असता, तुम्ही काही बातचीत केली आहे उबाठाच्या कुठल्या नेत्यांशी? नाही काय असणार? नाही नाही नाही, मी सुद्धा केलेलं नाही आणि इतर कोणी केल्याची किमान माहिती माझ्याकडे तरी नाही. बरं, पण मग जर का उबाठाचा उमेदवार आला तर तुमचा काय वाटतं तुम्हाला, किती आव्हान असेल अमित ठाकरेंना माहीमधून? तर ह्याला राजकारणामध्ये तसं काही अर्थ नसतो. त्यामुळे शक्यता राजकारणामध्ये कुठली जरी असली तरी त्याच्यावरती आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. बरं, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. प्रणाली कापसे आपल्यासोबत अद्याप आहेत. प्रणाली, खरं तर नितीन सरदेसाई होते, तू एखादा प्रश्न विचारू शकली असतीस, पण मी त्यांना धन्यवाद केलं, त्यांनी फोन ठेवला असेल आता. पण काय वाटतंय की असं आहे ना की राज ठाकरे हे राजकीय गणित बांधण्यामध्ये अतिशय हुशार आणि तरबेज आहेत. स्वाभाविकपणे माहीममध्ये आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवताना राज ठाकरे यांनी विशेष गणितं तर निश्चित बांधली असतील. यासाठी आपण 2 दिवसांपूर्वीची जी बातमी होती त्या बातमीकडे लक्ष दिलं पाहिजे की काल किंवा परवाच्या रात्री राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याची बातमी आलेली होती. राष्ट्रवादीशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस प्रसाद लाड यांना घेऊन मुंबईतल्या वरळीच्या दिशेने निघालेले होते आणि वरळीतल्या कुठल्या तरी एका हॉटेलमध्ये या तिघांची भेट झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे या भेटीत नक्की काहीतरी गणितं जुळलेली असावी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. किमान माहीमची जी जागा आहे या जागेला घेऊन कुठेतरी शिंदेची शिवसेना जी आहे ती आग्रही होती, कारण सदा सरवणकर हे तिथले विद्यमान आमदार आहे. सदा सरवणकर यांना पक्षानं बरंच काही दिलेलं असलं तरीही यावेळेला ते स्वतःसाठी किंवा त्यांच्या मुलासाठी म्हणून ही जागा मागत होते. अशा वेळेला समजा जर शिंदेच्या शिवसेनेने तिथं जुना जाणता उमेदवार अमित ठाकरे यांच्या पुढे दिला तर अमित ठाकरे यांच्या पुढे एक मोठं आव्हान राहू शकतं. अशातच समजा उद्धव ठाकरे यांच्याही शिवसेनेनं, कारण ते महाविकास आघाडी बरोबर आहेत, अशा वेळेला तो मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटणार आहे. त्यांनी जर त्यांचा उमेदवार दिला तर एकूणच हा संपूर्ण मतदारसंघ हा हाय प्रोफाईल आणि तितका चुरशीचा मतदारसंघ होऊन बसणार आहे आणि तेवढी चुरस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरे यांच्यासाठी कितपत योग्य होईल हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागणं ही खूपच मोठी गोष्ट होऊन जाईल आणि त्यामुळेच ह्या सगळ्या ही उमेदवारी विशेषतः अमित ठाकरे यांची उमेदवारी देत असताना राज ठाकरे यांनी सगळ्या पद्धतीच्या शक्यतांची चाचपणी केलेली असणार. वर्षानुवर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा एक बोलबाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. पण मग प्रणाली, वरळीमध्ये काय असेल? म्हणजे माहीम बद्दल तर तू सांगितलं, स्वतः संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रणाली, तूही राहा. संदीपजी, स्वागत आहे आपलं. अखेर प्रतीक्षा होती, तुमच्या नावाची घोषणा झाली वरळीतून. हो, धन्यवाद. म्हणजे मी राजसाहेबांचा खरोखर आभारी आहे, ऋणी राहीन की त्यांनी ही संधी मला दिली त्याबद्दल. आणि निश्चितपणे आम्ही गेल्या अनेक महिने वरळीमध्ये मेहनत करतोय आणि निश्चितपणे आमचा विजय होईल अशी मला संपूर्ण खात्री आहे. तुमचं जे आवडतं टार्गेट आहे राजकारणातलं, त्यांच्या समोरच तुम्हाला निवडणूक लढवायला मिळणार आहे? नाही, माझं कोणीच टार्गेट नाही. माझं टार्गेट आहे की जनतेला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांची कामं झाली पाहिजेत, हे माझं टार्गेट आहे. प्रणाली आहे आपल्यासोबत. प्रणालीला काही प्रश्न विचारायचा तुम्हाला? प्रणाली. संदीपजी, एक मोठं आव्हान मांडता का तुम्ही? कारण गेले काही दिवस तुम्ही सातत्यानं वरळीच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय, घरोघरी तुम्ही यात्रा करताय. अशा वेळेला नेमके कुठले मुद्दे जे आहेत, ज्या मुद्द्यांना गेल्या आमदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही असं तुम्हाला वाटतं आणि म्हणून जनता तुम्हाला निवडून देईल असं वाटतंय? नाही, अनेक प्रश्न आहेत. पहिली तर गोष्ट, एक जे त्यांनी स्वप्न दाखवलेलं वरळीकरांना A+ वरळीचं, ते स्वप्न पूर्णपणे फेल गेलेलं आहे. आज अनेक अशा SRA प्रकल्प आहेत जे मार्गीच लागलेले नाहीत. लोक बाहेर तिथे राहत आहेत, लोकांना आमदार भेटत नाहीत, आमदार दिसत नाहीत, आमदार अदृश्य असतात. ज्या चाळी आहेत रिडेव्हलपमेंटच्या त्या झालेल्या नाहीत. आज वरळीकरांना जर शाळेत कुठल्या मुलाचं ऍडमिशन घ्यायची असेल तर दादरला यावं लागतं, एक शाळा झाली नाही. आज पोद्दार हॉस्पिटल आहे, तिथे साधं ICU नाही. अशा अनेक समस्या आहेत ज्या आम्ही लोकांच्या ऐकलेल्या आहेत, बोललेलो आहेत. त्याच्यावरचे सोल्युशन्स काय असू शकतात प्रोबेबल, ती आम्ही लोकांना दिलेली आहेत आणि उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद हा लोकांकडनं मिळतोय आम्हाला.
परंतु आदित्य ठाकरे कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत, त्यांचं तुमच्या समोर आव्हान तुम्ही किती मोठं नाही, मानता? निश्चितपणे आहे ना. नुसतं कॅबिनेट मिनिस्टर नाही तर ते बाळासाहेबांचे नातू आहेत, उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. पण शेवट जनता कोण काम करतं हे नेहमी बघत असते. असं जरी असलं तरी गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की आदित्य ठाकरे ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले त्यावेळेला त्यांच्यासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. पण यावेळी मात्र तुम्हाला उमेदवारी दिली जाती आहे. तर त्यामुळे किती चांगला प्रतिसाद मिळेल किंवा त्याचा दुष्परिणाम जे आहेत ते तुम्हाला भोगावे लागतील असं तुम्हाला वाटतं? कसले दुष्परिणाम? मनसे मला कळलं अध्यक्षांनी नाही. मनसे अध्यक्षांनी गेल्या वेळेला उमेदवारी दिली नव्हती आणि यावेळेला ते उमेदवार देत आहेत. त्यामुळे तगडी कॉम्पिटिशन असेल असं तुम्हाला वाटतं का? 100% आणि ही लढाई आम्ही यशस्वी करून दाखवू. आम्हाला 100% खात्री आहे त्याची. कारण जनता आमच्या बरोबर आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे यांची शिवसेना जी आहे ती सुद्धा इथून उमेदवार देतील अशी चर्चा आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला धनुष्यबाणावर उभं राहा अशा ऑफर असल्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या. त्यात किती तथ्य आहे? आणि आता तर तुमची उमेदवारी जाहीरच झाली आहे. अशा वेळेला समजा जर शिंदेंनी त्यांचा उमेदवार दिला तर मतांचं विभाजन होऊन तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो का? नाही, मला असं वाटतं की आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय, जनतेची कामं करतोय. जनता आमच्यावर विश्वास दाखवते. आता कोणी काय उभा करायचं नाही करायचं हा प्रत्येक पक्षाचा विषय आहे. आदित्य ठाकरे यांच्या गेले काही दिवस तुम्ही संपूर्ण वरळीत प्रचार करता आहात. तर तुम्हाला जनतेकडनं लोकांकडनं जो प्रतिसाद मिळतोय किंवा ज्या काही टीका आदित्य ठाकरेंवर होत आहेत त्यातून तुम्ही येत्या काळामध्ये जिंकून आला तर कुठल्या मुद्दे हे तुमच्या प्रायोरिटीवर असतील? अनेक मुद्दे आहेत. मला असं वाटतं याचं संपूर्ण प्रेझेंटेशन आम्ही काय करू किंवा काय करायला पाहिजे याचं प्रेझेंटेशन आम्ही विजन वरळी या कार्यक्रमात दिलेलं आहे आणि ते लोकांना अतिशय भावलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि गेल्या वेळेला जाहीर होता नाव राहिलं तुमचं, यावेळेला तुमचं नाव जाहीर झालंय. तुम्हाला शुभेच्छा. प्रणाली, धन्यवाद या सगळ्या गप्पांबद्दल. तिकडे कोथरूडमध्ये मनसेनं उमेदवार दिलाय. किशोर शिंदे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी थेट लढत आता होणार आहे. घाटकोपरमधून गणेश चुक्कल विरुद्ध राम कदम अशी लढत होणार आहे.